या स्त्रीसारखी कमबॅक स्टोरी तुम्ही ऐकलीच नसेल, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। ही गोष्ट भारताच्या राष्ट्रपतींची आहे। त्यांचं नाव आहे द्रौपदी मुर्मू। जन्म एका गरीब आदिवासी घरात झाला। वडील साधे शेतकरी, त्यामुळे बालपणही गरिबीतच गेलं। पुढे त्यांचं लग्न झालं आणि 3 मुलं झाली। मुलीला शिक्षण घेता यावं म्हणून त्या स्वतः शिक्षिका झाल्या। हे सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण तेवढ्यात आयुष्य बदलवणाऱ्या घटना त्यांच्या आयुष्यात घडू लागल्या। अचानक मुलाचा मृत्यू झाला। त्या दुःखातून सावरत होत्या तोपर्यंतच दुसऱ्या मुलाचा रोड ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला। त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। आयुष्य कुणासाठी जगावं असा प्रश्न त्यांना पडला, पण नवऱ्याची खंबीर साथ होती। दुर्दैवानं तीही सुटली। पुढे नवऱ्याचाही मृत्यू झाला आणि इथून सुरू होते खरी कमबॅक स्टोरी। त्या खचल्या नाहीत, रडत बसल्या नाहीत। त्यांनी आयुष्य नव्याने सुरू करायचं ठरवलं। अध्यात्माचा रस्ता निवडला। त्या मेडिटेशन करू लागल्या, ध्यान करू लागल्या। मनाने, शरीराने आणि आत्म्याने त्या पुन्हा एकदा उभ्या राहिल्या। 1997 मध्ये त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली। सामान्य कार्यकर्त्यापासून त्या मंत्री झाल्या। 2015 साली झारखंडच्या राज्यपाल म्हणून निवडून आल्या आणि 2022 साली भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून देशाच्या सर्वोच्च पदावर त्या विराजमान झाल्या। आज त्या देशासाठी प्रेरणा आहेत। द्रौपदी मुर्मू हे नाव आज केवळ भारताच्या राष्ट्रपती पदावर नाही, तर प्रत्येक अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाच्या शिखरावर कोरलं गेलंय। कमबॅकची ही खतरनाक स्टोरी नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा।